आज विजयी जल्लोष मेळावा साजरा केला जातोय। या विजयी जल्लोष मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहे। महाराष्ट्रातील अनेक लोक जे आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आहे। फक्त मराठी जनता नाही तर इतर भाषिक लोक जे आहेत ते इतर धर्मीय लोक देखील आजच्या या विजयी जल्लोष मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। माझ्यासोबत अनेक गोचर आहेत, शीख बांधव आहेत, ते देखील या सगळ्या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया। मला सांगा, काय वाटतं आजच्या मेळाव्याबद्दल? मराठी भाषेच्या संदर्भात सगळे जे ठाकरे कुटुंबीय आहेत, ठाकरे भाऊ आहेत, ते एक होतात। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी, इतर भाषी सुद्धा असू दे, ते शीख बांधव आहे, सगळे महाराष्ट्राला जे मानतात, मराठी भाषाला जे मानतात, सर्वांसाठी हे आनंदाचा क्षण आहे। आणि हा सर्व क्षण ऐतिहासिक क्षण आहे। हा क्षणासाठी 2 दशक झाले पूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता। हा ऐतिहासिक क्षण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे हे एका मंचावर दोघे येणार आहे। या क्षणासाठी पूर्ण महाराष्ट्र नाही, जगभर वाट पाहत होता। तो खरोखर हा क्षण समोर आलेला आहे। आणि इतर भाषी सुद्धा, आम्ही पण महाराष्ट्रामध्ये राहतो, शीख आहे, पण आम्हाला अभिमान आहे, गर्व, आम्ही महाराष्ट्राचे शीख आहे, मराठी शीख आहे। आणि मराठी भाषा सुद्धा आमची लाडकी आणि भाषेला आम्ही मान्य देतो। तुम्ही इतकी सुंदर आणि अस्खलित मराठी बोलताय, मात्र 30-30 वर्ष मुंबईत राहून पण काही लोक जे आहेत ते सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हाला काही करायचं आहे ते करा। अशा भाषिकांबद्दल किंवा अशा लोकांबद्दल काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये इतर भाषी जे काही राहतात, ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी महाराष्ट्र आहे, त्यांच्यासाठी हे महाराष्ट्र येणे, मराठी येणं, मराठीचा सन्मान करणं, महाराष्ट्राचा सन्मान करणं हे जरुरी आहे। आणि माझे सर्व बांधवांना विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये राहता तुम्ही, तुमची जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र आहे, ते मराठी शिका। येत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही येत असेल तर आता सुरू करा शिकायला। हं. तुम्ही काय सांगाल? आजच्या मेळाव्याला तुम्ही देखील उपस्थित आहात आणि दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र येतात। एक सामाजिक मुद्दा आहे आणि भाषेशी निगडीत आहे। हा क्षणासाठी महाराष्ट्र खूप वाट पाहत होता आणि हा क्षण आता एकदम भावनिक क्षण आहे आमच्यासाठी, कारण की एका काळ असा होता की बाळासाहेब ठाकरेंनी शीख बांधवांसाठी खूप काही केलं आहे। आता ठाकरे कुटुंब आमच्यासोबत एवढे जुडलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर एवढे जुडलेले आहोत की आम्ही हा क्षणासाठी वाट पाहत होतो की हे दोघे भाऊ एकत्र आले की महाराष्ट्राचा उद्धार होईल, असं आम्हाला वाटतंय। आता मराठीचा मुद्दा लोक गाजवत आहेत, पण आम्ही महाराष्ट्रात राहून जर आम्हाला मराठी येत नाही तर ही लाज वाटण्यासाठी सारखी गोष्ट आहे आपल्याला। पण ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहता, तिकडची भाषा, तिकडचं सगळं तुम्हाला यायलाच पाहिजे। हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आज एकत्र येतात, त्यामुळे इथून पुढे त्यांनी राजकीय दृष्ट्या देखील एकत्र यावं। कारण तुम्ही या सगळ्या मुद्द्याचं आकलन करता म्हणून विचार, राजकीय दृष्ट्या देखील त्यांनी एकत्र यावं असं वाटतं? हो, आमची तर भावना तशीच आहे की हे दोघांनी एकत्र यावं आणि हे महाराष्ट्राचा जे घात करतायत त्यांच्यावरती एकदम भगवा झेंडा फडकूया। तुम्ही दोघे इतके छान मराठीत बोलताय आणि इतक्या छान पद्धतीने सगळं मांडताय। तुमच्या दोघांचंही कौतुक आणि ही बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।